नाही तर मागं थोडा पेन आहे एडी मध्ये, बाकीचे मुद्रा वगैरे होता. आता काही वाटत नाही. कसे चालत होते तुम्ही पहिले? किती दूर चालत होते ना? किती चालता येऊन राहिलं आता तुम्हाला 3 दिवसामध्ये? 3 दिवसामध्ये मग मी अर्धा किलोमीटर सुद्धा चालू शकत नव्हतो 3 दिवसाच्या आधी. आता 3 वर्षापासून हा त्रास आहे ना. आता 3 दिवस झाले मी इथं येऊन राहिलो. ते मला आज 1 किलोमीटर धावत आणि चालत गेलो आणि परत घरी आलो 1 किलोमीटर. तर मला पायाला मुंद्रा वगैरे आला नाही. मुंद्रा म्हणजे मुंग्या होतो, पण पाय ढिला पडत होता. मुंद्रा आल्याच्यानंतर सक्तीच नव्हती पायाला, कुठेही बसून जावाच. पण आता तसं नाही वाटत. दुसऱ्या 2 दिवसामध्ये तुम्हाला एवढा फरक जाणवला. आजचा म्हणजे तुमचा तिसरा दिवस. मध्ये एवढा तुम्हाला जाणवला. हा मुलगा होता सोबत, हा थांबला पण मी नाही थांबलो. आणि कधी चालायचं असलं तर हा माग हात करूनच चालत होतो. म्हणजे सगळं पेन होतो. आता तो आज केलं नाही, माग हात टाकलोही नाही. इथं आल्यावर थोडासा रिलॅक्स वाटून राहिलो, चांगलाच रिलॅक्स वाटून. आता औषधी 3 वर्षा पुष्कळ खाल्ली बाहेर, पण इथं असं वाटून राहिला का आपण आराम होतो. सोडा, पुन्हा घ्या, सोडा. सोडा, पुन्हा घ्या, पुन्हा सोडा. लांब श्वास घ्या, सोडा, पुन्हा घ्या, सोडा, घ्या, पुन्हा सोडा. ती येडी जास्त दुखून आणि उजव्या पायाची. चप्पल पाहिजे, चप्पल चेंज करून घ्यायच्या. अगर एडी दुखत असेल तर चप्पल घासली असेल एका ठिकाणी, घासली आहे का? येडी पुष्कळ दिवसाची चप्पल व्यवस्थित आहे. म्हणजे तुमचं वजन कमी झालं का नाही, एडी बी दुखणं बंद. हे एडीवर त्याच्याच तर माझ्यासाठी मास जमला आहे ते. पुन्हा घ्या, पुन्हा घ्या, पुन्हा असं ठेवा. काल सुटलं नव्हतं का? आज सुटलं ना.
या सरळ करा पाय. ठेव हात चिपका. लांब श्वास घ्या. पुन्हा घ्या. पुन्हा एकदा घ्या. तसंच राहा, तसंच राहा. पुन्हा घ्या. लांब श्वास घ्या. सोडा. पुन्हा घ्या. घ्या. पुन्हा घ्या. पुन्हा सोडा. बस. लांब श्वास घ्या. या सोडा. पुन्हा पुन्हा लांब श्वास घ्या. पुन्हा घ्या. पुन्हा घ्या. घ्या. लूज ठेवा. पुन्हा खाली सर. बस. लांब श्वास घ्या. सोडा. पुन्हा एकदा घ्या. सोडा. आज घ्या.
गेला का खालीपर्यंत? हो करंट बरं झालं.